सलाम नमस्ते केम चू कस काय तर मी तुमचा लाडका दिनू तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काय आज काय तर वेगळं करायला म्हणजे पहिल्यांदा जायला म्हणजे आपल्या मित्राचं ट्रान्सपोर्टचं हे आहे त्याच्या गाड्या चालते त्या तिकडं आपण चाललो त्याच्याबरोबर. ते काय सर आहे मध्ये बसून चाललो नागपूरला जाऊ आपण आता नागपूरला जाऊ. आणखी घरी घरी सांगून चालू आज त्यावेळेस जायला नागपूरला जाऊ आपण. तुम्हाला ते दाखवतो आणता कशात चाललं ते ह्याच्यात जायला आपण नागपूरला. आता आपल्या धाराशिवमध्ये आता सध्या धाराशिवमध्ये डिझेल टाकायला आता टाकी फुल केली मग डायरेक्ट कुठं जाते काय माहिती आपल्याला काय माहिती नागपूर लई लांब 300-400-500 किलोमीटर असेल जायला त्याच्याबरोबर दाखवत ती तुम्हाला कोण आहे ती या ऐकलं जेवण किंवा आहे तर ह्याच्यावर जायला टाकू आता डिझेल आणि काय ऑइल असते का त्यामध्ये मिक्स ऑइल काय भरलं मग डिझेल असं टाकायचं डायरेक्ट मिळू जात नाही का डिझेल दाखवले हिरो भरायला लागली आता फुलच करा डायरेक्ट पांढरून प्रसन्न गाडीवर लिहिले का जाऊ आता मोबाईलमध्ये चार्जिंग राहावे आपल्या म्हणजे बरं आहे चार्जिंगचं आहे तिथं पॉईंट त्या गाडीत आणि चार्जर पण घेतले सगळं घेतले मी चार्जर माझं नाही त्याचं आहे माझ्या चार्जर घरीच राहिले राहू द्या म्हणून त्याचं बसतोय मला चार्जर सी टाईप आहे आपला आयफोन आहे पर आपल्याला बसतोय कुठलं पण चार्जर त्यामुळं काय विषय नाही तेवढा जो पहिल्यांदा जायला आपण असं हो काय होते काय तर नवीन करायला भेटेल त्यामुळे जायला आपण नवीन काय ते तेवढीच आठवण राहते पुढे. तर काय भावांनो आता आलोय उजनी पशी तिथं निघलो डायरेक्ट आता म्हणलं काहीतरी खाऊन परत निघावं पुढे मी आणि बाबा येऊ लागले दाणे त्याला सांग की रे का मग पुढे ठेवलं तिला तिला जायला लागले आणि मी म्हणलं त्याला ब्लॉग चालू करतो तर चहा प्यायचा झाला होता त्याचा आणि त्याने चहा उगत असं करून तोंडाला लावायला लागले माझ्याकडे येतं तर चालतंय खाऊ इथं घेतले खाऊ आणि जाऊ पुढे. तर गुड मॉर्निंग भावांनो तर काय आता नागपूरमध्ये आलोय ते परत पेलो डायरेक्ट जाऊन झोपलो त्यानं रात्रभर गाडी चालवला आपल्याला काय गाडी चालवायला येत नाही मोठी त्याने चालवला त्यानं परत आणला इथं नागपूरमध्ये उठलो उठून आता आलो इथं नाश्ता केला मग आपला मोबाईलचा पाऊस त्यामुळे आपल्याला काढायला नाही आता इथं चार्जिंग लावली नाश्ता वगैरे केला पाऊस चालू आहे कसलं वातावरण तुम्हाला दाखवतो. झोपलो नाही पाहिजे मी झोपलो होतो नाही अजिबात नाही थोडं पण झोपला नाही रातभर चालवला गाडी गाडी रातभर चालवली तू काय सांगायला झोपलो नाही नाही रातभर गाडी चालवली त्यानं नाही गाडी आहे पुढे मी झोपून आलोय त्यानं काय आपली रातभर गाडी चालवून आता फ्रेश वगैरे होऊ आणि म्हणजे डायरेक्ट आंघोळ करू आणि जेवण करू पुढचं जाऊन भूक लागली आता जेवण करून आता तरी पण 3 ते 4 वाजले असतील नाश्ता केला तर त्यावर काहीच नाही आणखी कोण पण उठलं नाही काहीच नाही त्यामुळे एवढं काळजी दिसाल नाही तर किती हँडसम तुम्हाला माहिती आहे. जाऊ आता त्या पप्पाचा फोन चालू आहे इथं आलोय इथं मला उतरणं झाली ती म्हणा लागली उशीर झालाय उद्या सकाळी उतरव म्हणा लागली ती म्हणे टेन्शनमध्ये आलाय त्यामुळे माळ उतरवून चालते मग आता इथंच गाडी लावायची आणि गाडीचं झोपायचं ते मागं झोपल मी पुढे झोपतो गाडीत झोपायचं जाऊ आता चांगलं हॉटेल बघू जेवण करू टेन्शन भावाच्या डोळ्यात तोंडावर टेन्शन आहे गाडीत खाली झालं ना काय ते टेन्शन लाईल आणि वरून करून फोन कराल ते तू झोपला होता गाडी चालवल इथं गाडी काय खाली केली नाही कारण लेबर नाही तुम्ही त्यामुळं गाडी खाली केली नाही इथं पाऊस चालू आहे त्यामुळं लेबर कोण भेटणार सकाळी लेबर भेटतील नाही तुम्हाला दाखवतो नागपूर थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला बाहेर गेल्यावर. आता आलो जेवण करायला मी मनोज मग दाखवते ते पहिल्यांदा व्हिडिओ द्यायला घाबरायला लागलो होतो आज घाबरून झाले काय झाले का त्याला
होय, होय. गाभरण झालंय ते. आलो होतो इथं दुस्ती म्हणून हॉटेल आहे चालू नागपूरमध्ये. दुस्ती हॉटेलचं नाव दुस्ती आहे. दुस्तीमध्ये आलो. कपडे चेंज नाही तर तांबूळ वगैरे केली होती. त्याला पारोसं बसायची सवय आहे म्हणून सांगितलं. आता उद्या डायरेक्ट आणि नंतर एक दिवस त्याला असतं एक दिवस उद्या डायरेक्ट सांगितले कधी आणतो काम आहे 10-15 मिनिट झाले म्हणून गेला आणतो तू का हसायला पण ते असतंय सारखं असलंच करते काय म्हणून आला कुठे घेऊन जातो. भावा नवीन मोबाईल घेतलाय. कुठला मोबाईल आहे रे तुझा? मोबाईल दाखवतो. विवोचा 60,000 रुपये घातले. मोबाईलची कॅमेरा क्वालिटी तू आयफोनला मागं टाक. हो आयफोन ठेव बरं पाण्यात. मी पण माझा आयफोन टाकतो पाण्यात बेसिंग मध्ये. तू पण टाक बरं. मला पाण्यात नाही फोन. चल मग टाकू. 2 वेळा टाकणं घेतला म्हणून टाकणं आणि ठेवणं वेगळं कोणी झाली. ठेवायचं अर्धा तास ठेवायचं दोघात. होता. नाही ना दोघात अर्धा तास ठेवायचं शेरेत लावून. आणि तू बसला कलाच पहिल्यांदा तुझा मोबाईल मला माझ तुला करायचं. चार्जिंग कमी, चार्जिंग 9% मोबाईल मध्ये राहिली. जितकं वेळ चालू तितकं व्हिडिओ चालू राहील. आता भैया रोटी आहे ना? तंदूर रोटी आहे ना? हाँ केस माझी वाढली की नीटच बसत नाही तर पूर्ण केस असं वाढणार आहे आणि असं बांधणार आहे माग करणार आहे. बिझनेस साईडचं वाढवून करून आता नीट बसत झाली तसं आदिवासी तेल राव. आदिवासी काय होते केस वाढते ती का त्याला आमचं टाकलं लावा बघे. कोण रे? पूर्ण मित्र टाकून झालं. कोणतं आहे एकदम उडायला लागले आवडीमुळं काढतो त्यांना काढायला. आदिवासी त्याला केस वाढते ते का आपली नॅचरल वाढवायची ते वाढते विकायचं वाटते. वाढते ती आपलं एवढे वाढले त्यांनी वाढते साईडची कठीणच नाही करणार मी. केस कटच करणार नाही. आता डायरेक्ट सगळं वाढून असं माग बांधणार आहे. नवीन ही आता माझी 4 वर्ष झाली अशी केस देवावर कोण अशीच कोण विजय देवावर कोण सांग. हा विजय देवरकोंडा नाही काय ते नाव रामचरण त्याची बांधली त्यानंतर ते दाढी आपण मला दाढ नाही अरे हिंदू आले मी ठेवत नव्हतं. आले भाऊ आले दाढी एवढी वाढली त्यांनी वाढते 2-3 महिने वाढते ती बांधायची तर केस कट करायची नाही वाढवायची केस फक्त आता इकडे फिरला तेवढीच माग मागतो परवडतंय. किती टक्के राहिली का माहिती? 5% आणखी देऊ उचलते बंद करू कारण कोणाचा तो फोन येऊ शकतो इम्पॉर्टंट येत. एक पुण्याचा मित्र आहे तुझं काय तर काम आहे ते फोन करतो म्हणला होता. रितेश नावाचा आहे. बर्थडे आहे का? रितेश नावाचा मित्र आहे त्यानं फोन करेल त्यासाठी चार्जिंग करावी लागेल. ते थोडं काम होतं आपल्याकडं पैशाचं त्यामुळे जेवणाकडे दाखवतो तुम्हाला. तर गुड मॉर्निंग सगळ्याला. काय जेवण करत होतं तुम्हाला म्हणलं होतं 2% चार्जिंग आली होती त्यामुळं काय आपल्याला कुठला घ्यायला नाही. रात्रभर चार्जिंग लावली. आता फुल केलाय मोबाईल. आता उठून फ्रेश वगैरे चालू आहे. आंघोळ करायची राहिली. आता ऑफिसला जाऊन आंघोळ करायचे. ऑफिस आहे जाऊन आंघोळ करायचं आहे. मला काय खाऊन जावं. ब्रश केलंय सगळं केलंय तसं तेवढं पण नाव ब्रश वगैरे केलं फ्रेश झालो जेवण काय तर खाऊ आणि जाऊ मग करतो ऑफिसला. आंघोळ वगैरे करू तिथं चेंज केलं मग आंघोळ करू परत बसू. आज बघू काय आज जात का आणि काहीतरी याला घ्यायचं मी म्हणून थांबायचं बघू काय होतंय. उद्या मग आणखी एक दिवस सांगते करायचं आपल्याला काय नाही. फ्रीच असतात त्यामुळे आपल्याला काय नाही
खाऊ तर काय आता मगाशी जेवण वगैरे करून सगळं आपलं आंघोळ वगैरे करून आलोय आता आपण. मगाशी आता झाली रात्र, आता जेवण वगैरे जाऊन करून आलो. तो गोळावानी गोड गाणे असले लावता येईल, नुसतं असले गाणे लावून पकवतोय नुसतं तेव्हा गाणे नाही डेंजर गाणे नुसतं असले गाणे सांगायची जी मला आवडती गाणे तर लावतच नाही अजिबात. असले आवडतात की तुला गाणे? मला नाही आवडत असले. मी काय म्हणतो गाणे एकदाच ऐकायचे नादच कोण म्हणत नाही. एकदा ऐकायचे परत कसले गाणे ऐकायला परत ऐकू वाटणी असं. तर बघा कुणी कुणाला बरबाद करायला मोकळे कुणी कुणाला बरबाद करू नका. दोस्त बीस काय नसते, अरे काय ब्लॉक ब्लिक काय नसते. 4 दिवसाच्या काम असते बाबा. कर्माला वाट यानं काय केलं माहिती का सगळ्याला घाबरू नका पण कर्माला घाबरा बरं का. बदला नक्की. इंदुरी करू कुणी कुणाला बरबाद नका. कर्मालाच काय म्हणतात बघा. कुणाला बरबाद करायला मोकळे हा. तुमचे कर्म तुम्हाला बरबाद करते अहो काय असं कर्माला बरबाद करायला आता. वाक्य ऐकायचं तुम्हाला सगळ्यांना वाक्य आहे. माझे कर्म तर कळले, मला सगळे ब्लॉक करते लाईन. की जाऊ का आता अहो काही असलं तुम्ही ऐकत जावा. तर व्हिडिओ क्लिप भारी घेतो असते. की नजरेतून आसवांना त्याला वाहू उत्तम दिलं आता खुश राहा, डोळ्यांना तुला परक्या सोबत पाहू दिलं आता खुश राहा, हा चेहरा हा आवाज आता तुला सतवणार नाही, बघा हा चेहरा हा आवाज आता तुला सतवणार नाही, जा तुला जाऊ दिलं आता खुश राहा. असलं मला कशाला ऐकू घालायला लागलं, माझा काय संबंध आहे का? बघा, आता हे असलं काय मी दाखवल्यावर ए. कस करायचं? अरे मला रिपोर्ट मारतील, नको नको रिपोर्ट मारतील, बंद कर रिपोर्ट मारतील. हो का? अरे तू किती बोल करतोय? मला ब्लॉगच नाही काढायचा मला. कसं असतंय माहित आहे का, देवाचं नाव मी घेतलं चांगलं असतं. नाही नाही मला कडून मला बंद करून दे. अरे मला बोलू दे तिकडं. आता बोल. देवाचं नाव घेतलेलं बी चांगलं असतंय, कारण हे असे बघा की तुम्ही आवाज कमी कर, आवाज कमी. अभंग हे ते येते इंस्टावर. इंस्टावर हा का बघ. चालतंय. ऐका आता माझा ऐका. कसला का मला बघ लगेच मला फॅन चालू करतो थोडं घेऊ दे करू चालू. तर भावांनो आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. उद्याचा पण ब्लॉग असाच मजेशीर येणार आहे, ते पण तुम्ही बघा. आता मी इंस्टाला अकाउंट काढणार आहे लक्ष ट्रान्सपोर्टच्या नावानं. त्याला बी तुम्ही काय म्हणते ती इचुकाटा करा. आपलं सॉरी इचुकाटा नाही, फॉलो करा, फॉलो लाईक परत Share, शेअर subscribe, कमेंट बिमेंट करा. चांगलं करा सगळं. आणि आपली अरे मग आपली गाडी तुम्हाला तर माहितच असेल, दिवसाची वाघीन रात्रीची नागिन. हे जी एक रील्स व्हायरल झाले 200K गेले, त्याच्यावर म्हणा लागले कोण पण ओळखी माणूसानं बोलले म्हणते हे रील्स बघून आले. मग मला म्हणते ओळखीच होतं पण मला म्हणते की रील्स बघून आले. मी मला इकडे आणून माझ्यावर असलं करायला काय ना एवढं मोठं ब्लॉग काढली ती चालेल काय 70-80 आहेत तिले. तर भावांनो लवकर आपल्याला हे करा, सबस्क्राईब करा, फॉलो सबस्क्रायबर वाढवा आपले, आणि तोंडावर मारा सबस्क्रायबर. लयच बोलायला लागले, माझे 200 यूज केलं. कोण करायला फोन कट. तर चालते भावांनो, भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय, लव यू, बाय. जिंदगी